असंही नियंत्रण नसल्यामुळे आणि कदाचित कुणीच नेतृत्व करते आणि पुढे जायचं हे माहीत नसल्यामुळे विस्कळीतपणा आला होता. परंतु या गावची बैठक ही सामाजिक चांगली आहे, त्यामुळे लगेच तासभरामध्ये स्थिती नियंत्रणामध्ये आली. पोलिसांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले आणि नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं, त्यामुळे अवघ्या तासाभरामध्ये स्थिती नियंत्रणामध्ये आली आणि घटना मोठी निश्चित घडलेली आहे. परंतु त्या ठिकाणी नियंत्रण करत असताना सगळ्या समाजातील सगळ्या घटकांनी आपलं योगदान ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे घटना ही अनुचित प्रकार जरी घडला असला तरी तातडीनं त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि त्यातून पोलिसांना सगळेजण सहकार्य करतायत आणि स्थिती ही शांततापूर्ण मार्गाने पुढे जाईल असा प्रयत्न प्रशासन आणि आमच्या सगळ्यांचा चालू आहे. दादा, 26 जुलै रोजी एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी आमदार संघाचा किंवा भाजपचे आमदार यांची सभा यवतमध्ये झाली. दुसऱ्या दिवशी जे सोशल मीडियावर झाली, एकंदरीत हा 5-6 दिवसाचा कालावधी लोटला. त्यामध्ये कुठेतरी ही घटना पोलिसांच्या माहिती पडल्यामुळे किंवा ही घटना अशी घडली याला करून करता पोलिसांची जाणीव. काय होतं की काही घटना घडली की पोलीस हा अतिशय सोपा विषय आरोप करण्यासाठी असतो, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप होत असं मी पोलिसांची बाजू घेणार नाही. परंतु जे चुकीचं आहे त्याला मी निश्चितपणे चुकीचं म्हणेल आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी ज्यावेळी घटना घडली मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, संबंधित कठोर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना केल्या. मी सूचना करण्यापूर्वीच पूर्ण प्रशासनाने त्याची तयारी केलेली मी पाहिलेली आहे आणि त्याप्रमाणे 3 दिवस अथक प्रयत्न करून संबंधित जो काही आरोपी होता त्याला पकडलं, त्याला अटक केली, त्याच्या विरोधात कारवाई झाली. त्यामुळे ती जी घटना चुकीची झाली त्याच्यामधून योग्य ती खबरदारी पोलिसांनी घेतली असं माझं मत आहे आणि शेवटी लोकांच्या सामाजिक भावना असतात त्याप्रमाणे त्या दिवशीची सभा झाली आणि सभा एवढी मोठी होऊन सुद्धा ती शांततेनं पार पडली. पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं, सगळ्यांशी समन्वय ठेवला, सगळ्यांशी संवाद ठेवला. त्यामुळे त्या दिवशीची घटना होईपर्यंत म्हणजे कालची घटना होईपर्यंत परवापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलं होतं. कालची घटना जी घडली त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून अस्थिरता आली. त्यामुळे परंतु पोस्ट ज्यांनी केली त्यांना तातडीनं अटकही करण्यात आली, काही मिनिटांमध्ये अटक झाली आणि ती अटक झाल्यानंतर गावचं एकमत सगळ्या समाजाचं झालं होतं की अशा प्रकारे अपप्रवृत्तींना आपण कुणी धारा देऊ नये आणि सगळ्या समाजाने त्याच्यामध्ये एकमत केल्यानंतर काही समाजातील अपप्रवृत्तींनी याच्यामध्ये काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तेवढ्या तासभरामध्ये दगडफेक झाली, काही घटना घडल्या. तर त्याच्यामध्ये ती सामुदायिक भावना होती असं मी म्हणणार नाही. तर काही लोकांनी त्या ठिकाणी दुष्कृत्य केल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, परंतु जबाबदार घटकांनी स्थिती लगेच तासभरामध्ये नियंत्रणामध्ये आणली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकाच घटनेमुळे असं काही घडलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. हा एक घटनांची एक मालिका तिथं घडत गेली आणि त्याचा ज्यांनी त्याची पद्धतीने अर्थ काढला, त्यामुळे गैरसमजातून बऱ्याचशा गोष्टी घडल्या. हे काल सुद्धा मी तिथं बैठक घेतल्यानंतर निदर्शनास आलं आणि गैरसमजातून झालंय. आता आपण गावचं हित पाहिलं पाहिजे या विचारानेच त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित. आता काय ज्याला इथं काय घडलंय त्याची प्रत्येक दिवसाची प्रत्येक तासाची माहिती असेल त्यांनी त्याच्यावर बोलणं योग्य होईल आणि कुठली घटना घडली तर त्याचं राजकारणच केलं पाहिजे हे काही योग्य नाही. मी या ठिकाणी काम करताना त्या 5-7 दिवसामध्ये जात धर्म पक्ष याच्या पुढे जाऊन सगळ्यांना बरोबर घेऊन गाव शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते महाराष्ट्रातील सगळ्या राजकारण्यांची भूमिका ती असली पाहिजे. शेवटी आमच्यावर थोडी मतदारसंघ माझा आहे, परिसर आमच्या सगळ्या संबंधित सहकाऱ्यांचा आहे आणि या नागरिकांची जबाबदारी त्यांचा विधानसभेतील प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जादाची आहे. या भावनेतून माझं सगळ्यांना एकच आव्हान राहील की राज्याच्या राजकारणाचा आराखडा त्या ठिकाणी राहून द्या. आमचा तालुका कसा शांत राहील, ते गाव कसं शांत राहील याच्या बाबतीत सहकार्य करा. मग आपल्याला राज्याचं राजकारण पडलेलं आहे त्या ठिकाणी राजकारण करा अशी माझी सगळ्यांना सूचना आहे. 26 तारखेला ही घटना घडली, त्यानंतर 31 तारखेला सभा होती. मात्र 31 तारखेला सभेमध्ये काही भाषणामध्ये काही मुद्दे मांडले जातात आणि त्यानंतर कुठेतरी समाज हा उद्रेक करतो.
एकंदरीत त्या सभेमधूनच खरं तर समाजाला पेटवण्यात आलं. आपल्याकडे सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण कसा करावा आणि राज्य घटनेमध्ये आपली जी कर्तव्य आहे ती कशी करावी हा प्रत्येकाने घ्यायचा कॉल आहे. परंतु एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर विचारमंथन करत असताना कल्पना शक्ती वापरून हे असं घडलं असेल याला काही अर्थ नाही. माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी ज्यांनी दुष्कृत्य केलं त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. जी घटना घडली ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे, त्याची तपासणी योग्य रीतीने झालं पाहिजे, दोषी आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढे होऊ नये म्हणून सगळ्यांचा संवाद साधला पाहिजे. इथपर्यंतची माझी भूमिका आहे. याच्यामुळं असं झालं असेल याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, कुठलेही त्या ठिकाणी पुरावे नाहीत. असंच घडल्यामुळे असंच झालंय असंच म्हणता येईल असंही कुठली तिथली स्थिती नाही. मी तुमच्या समोर जो घटनाक्रम मांडला तो खरा आहे, योग्य आहे, कारण की सगळ्या समाजातील सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांशी बोलून माझं मत त्यांनी तयार केले आणि माझं मत असं आहे की सगळ्यांशी बोलल्यामुळे सगळे अँगल समजून घेऊन मी माझी भूमिका मांडतोय. त्यामुळे बाहेरच्या मंडळींनी या ठिकाणी कोणतंही वक्तव्य करताना इथं यावं, सगळ्या नागरिकांशी बोलावं, काय घडलंय हे समजून घ्यावं आणि मगच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. त्यामुळे असं या सभेमुळे असं घडलं असं मला वाटत नाही. गावकऱ्यांच्या याच्यामध्ये बाहेरची लोक होते असं बोललं जातं, नेमकं त्या ठिकाणी होते, तुम्हाला काय वाटतं? आता काल खरं तर ती घटना घडली त्यावेळी या सगळ्या घटना सीसीटीव्ही मध्ये त्याचं चित्रण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी स्पष्टता त्याच्यामध्ये दिसते. त्यामुळे कोण होतं हेही तपासावं लागेल आणि त्याची भूमिका काय होती तपासावं लागेल. काही ठिकाणी काही त्या ठिकाणची मंडळी त्या ठिकाणी होती, परंतु त्याची भूमिका शांतता प्रस्थापित करण्याची असेल तर त्याची भूमिका योग्य आहे हे तपासून पाहावं लागेल. आणि काही लोकांची भूमिका दगडफेक करून अशांतता निर्माण करणं ही होती, त्यांची भूमिका नक्की काय होती तपासायला लागेल. त्यामुळे हे सीसीटीव्ही मध्ये सगळं आलेलं आहे. त्यामुळे बाहेरचा कोण गावातला कोण हेही स्पष्ट होईल आणि कुणाची भूमिका त्या ठिकाणी शांततेची होती आणि कुणाची विध्वंसाची होती हेही तपासलं जाईल आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाईल. दादा, काय एकंदरीत गाड्या जाण्याचा प्रकार असेल किंवा आठवडे भागातील मोठा शेतकऱ्याचा तोटा असेल, आणि पिढीच्या काचा देखील ठेवलेले आहेत, मोठं नुकसान झालेलं आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने या ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांच्या नुकसानाचे पंचनामे करायच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानंतर पुढची कारवाई आपण योग्य त्या दिशेनं शासकीय पद्धतीनं करू. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एक सूचना म्हणजे अगदी पहिल्या दिवशी 26 तारखेची घटना घडली त्या दिवशीच मी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला केल्या. त्याचा मी 3 दिवसापूर्वी रिव्ह्यू पण घेतला आणि दोन्ही यंत्रणांनी अशा प्रकारची सामाजिक भावना भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुखावली जायची शक्यता आहे अशी ठिकाणं शोधून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भातली तयारी करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. आणि ही घटना घडली तशी घटना इतरत्र घडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणची सामाजिक सगळी समीकरणं समजून घेऊन आवश्यक ते कंपाऊंड्स असतील, ग्रिल्स असतील ते करण्याची आम्ही तयारी केलेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. यवतगावामध्ये अनेक तरुण खरं तर आता गाव सोडून बाहेर पडतात, पकड खरं तर पोलिसांकडून सुरू आहे. काय एकंदरीत पोलिसांना सूचना देण्यात आलेली आहे आणि जी भरीव खरं तर भूमिकांमध्ये निर्माण झाली. हे बघा त्यात दोन्ही गट तुम्ही म्हणताय ते मला काही योग्य वाटत नाही. तिथं सगळ्या प्रक्रिया करताना सगळ्या समाजातील मंडळी एकत्र होती ही माझी माहिती आहे. मी त्या ठिकाणी वारंवार दर तासाला दर अर्धा तासाला संपर्कात होतो. त्यामुळे कोणत्याही समाजातील मग त्याच्यामध्ये कोणत्याही समाजाचा व्यक्ती असेल त्यांनी चुकीचं केलंय आणि त्याला आम्ही प्रोत्साहन देतोय अशी कुणाचीही त्या कोणत्याही समाजाची कुठल्याही समाजाची त्या ठिकाणी भूमिका नव्हती. त्यामुळे जे बाहेर पळतायत त्याची माहिती मला नाही. परंतु परत एकदा पोलिसांना सूचना केलेल्या आहेत की ज्यांनी कायदेशीर कामकाज त्या ठिकाणी केले त्याला पुढे धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. ज्याने कायदा तोडलेला आहे त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाताना त्याला ती प्रक्रिया पार पाडावीच लागेल अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि कुणीही त्या ठिकाणी जो काही ज्यांनी चुकीचं काहीच केलेलं नाही असा निरपराधाच्या विरोधात कुठलीही कारवाई होता कामा नये याच्या सुद्धा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आता याला नक्की जबाबदार कोण याच्यामध्ये पोलीस तपास होईल आणि पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे निश्चित करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. ते निश्चित करतील याची मला खात्री. सध्या नेमकी आता काय परिस्थिती आहे, काय पोलिसांकडून तुम्हाला काय मिळालं, काय परिस्थिती गावातली परिस्थिती तुम्ही पण पाहिलेली आहे.
तेवढा एक तासभराचा अपवाद वगळता अतिशय सामंजस्याने सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा करून आपलं गाव पण टिकवलं पाहिजे आणि आपल्या गावच्या सुखदुःखामध्ये आपल्याला सगळ्यांना या गावच्या हिताचेच निर्णय घेतले पाहिजे ही भूमिका घेतल्यामुळेच अवघ्या तासभरामध्ये त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली आणि तीच भूमिका आता आहे. गाव शांत आहे. त्या ठिकाणी जे काही चुकीचं घडलं ते पुन्हा होऊ नये या संदर्भातला विचार विनिमय त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्ही सगळ्यांशी करतो. पोलिसांनी खरं तर कुमक वाढवली आहे गावामध्ये भय खरं तर ग्रामस्थांनी निर्माण झाले. पोलिसांनी कुमक वाढवल्यामुळे लोकांचं भय निर्माण होण्याच्या ऐवजी लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लोकांच्या मध्ये भय नव्हतं म्हणूनच शुक्रवारच्या सकाळी त्या ठिकाणी बाजार असताना सुद्धा पोलिसांनी काही घडणार नाही असं अपेक्षित धरून, कारण की खरं आदल्या दिवशीच्या सभेमध्ये काही गडबड होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तयारी केली होती, परंतु त्या ठिकाणी सभा अतिशय शांततेनं पार पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी गावात काही घडेल अशी शक्यता वाटली नाही आणि त्यामुळेच पोलिसांनी थोडं सगळ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिलं. परंतु त्या स्वातंत्र्यामुळे जे भय निर्माण झालं त्या भयाच्या मधून लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन मदत करते आणि त्या माध्यमातून लोकांना सुरक्षितता देण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. शेवटी कॉमन मॅन जो आहे त्याला सुरक्षितता देणं हे सर्वोच्च आहे आणि तो प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं तर तुम्ही काय माहिती दिली आहे? मी घटना झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क केला. त्यानंतर मी ही सगळी घटना घडताना पुण्यात होतो. एका सार्वजनिक जो काही पीएमआरच्या कार्यक्रमात मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी पोलीस प्रशासनाकडून माझ्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांनी जो काही चुकला असेल त्याच्या विरोधात कारवाई करावी आणि लोकांना सुरक्षितता द्यावी आणि निरपराध कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई होऊ नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. आपण घटनास्थळी भेट दिली आहेत का किंवा कशा पद्धतीने भेट दिली आहे? मी काल पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे काही त्या गावातील प्रमुख मंडळी या सगळ्या घटनेसंदर्भात उपस्थित होती त्यांच्याशी संवाद केलेला आहे. काय घडले समजून घेतले. सगळे फोटोग्राफ्स आले. पुढं काय काय घटना घडल्या ग्रामस्थांकडून समजून घेतले. त्यात सगळ्या प्रकारचे सगळ्या समाजाचे सगळ्या घटकाचे लोक होते. पोलिसांच्याकडून समजून घेतले, ग्रामस्थांच्याकडून समजून घेतले, पदाधिकाऱ्यांच्याकडून समजून घेतले, सगळ्या पक्षाच्या मंडळींच्याकडून समजून घेतले आणि सगळ्या घटनेचा त्या ठिकाणी मी जरी समजून त्यावेळी घेतलं असलं तरी मागचे जवळपास प्रत्येक दिवशी जवळपास यवतमध्ये मी रोज आहे. त्यामुळे आता जे काही बाहेरून लोक बोलतात त्याच्यापेक्षा यवतची स्थानिक माहिती मला कधी जास्त आहे आणि मी काल घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष समजून घेणं माझं कर्तव्य आहे ते केलेलंच आहे. परंतु दर तासाला दर मिनिटाला त्या ठिकाणी काय चाललंय त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे, कुणाशी संपर्क केला पाहिजे, कुणाला शांततेचं आवाहन केलं पाहिजे ही सगळी प्रक्रियेमध्ये मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपलब्ध होतो, फोनवर होतो प्रत्यक्षात. पुढील दोन्ही समाजांची बैठक लावण्याचा काही विचार आहे का किंवा कशा पद्धतीने शांतता? तिथं चौकात बसल्यानंतर कोण कोणाच्या समाजाचा हे गृहीत धरून कधीच बसत नाही. 2 दिवसामध्येच सगळं सुरळीत होईल अशी तिथली स्थिती आहे. त्यामुळे आवश्यक त्या बैठका आम्ही मागच्या आठवड्यात पण घेतलेल्या आहेत. जरी सगळ्याच बैठका पोलीस स्टेशनला व्हाव्या, ग्रामपंचायतला व्हाव्या असं नाही. तिथं दैनंदिन कामकाज करताना मी या भागामध्ये शेतामध्ये राहून ग्रामीण भागातून स्वतः या गावामध्ये परिसरामध्ये राहून विधानसभा सदस्य म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. तर सगळ्यांशी माझा अतिशय चांगला संपर्क आहे. माझा पक्षाशी चांगला संपर्क आहे आणि विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा माझा अतिशय चांगला संबंध आहे. त्यामुळे हा तालुका मागे जर 10-12 वर्ष पाहिलं तर अतिशय शांतता पूर्ण वातावरणामध्ये आहे. एकेकाळी प्रचंड वाळू माफियांनी या भागामध्ये हॅन्डोज घातला होता. सगळ्या परिस्थितीवर आम्ही नियंत्रण मिळवले. सामाजिक सलोखा चांगला आहे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं सामाजिक वातावरण मागच्या काही वर्षामध्ये आम्ही जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा आला असला तरी पूर्ववत वातावरण होण्यामध्ये माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आवश्यक त्या बैठका घेतल्या जातील, सगळ्यांशी चर्चा केली जाईल. जात पक्ष अगदी गावाच्या बाहेरच्याही लोकांशी काही संपर्क करण्याची आवश्यकता असेल, प्रशासनाशी संपर्क करण्याची आवश्यकता असेल तो केला जाईल आणि या भागातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दादा तुम्ही असं म्हणत आहात की सामाजिक जो लोक आहे तो दिसतोय देखील, कारण यांनी जे केलं त्याच्या विरोधात त्याच समाजातील लोक म्हणते ते चुकीचं झालंय. मात्र सातत्यानं आरोप होतोय. तुम्ही जसं सांगताय की गेल्या काही दिवसापासून तणाव होता आणि सभा झाल्यानंतर एक
प्रकरण झालं असं देखील बोललं जाते आणि राजकारण यावरून पेटले सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी जी वक्तव्य केली त्याच्यावर निशाणा साधला जातो असं वक्तव्य असं केलं. लोकशाहीमध्ये एकमेकांवर आरोप करणं आपली नेहमीची पद्धती आहे. परंतु मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो की दौंड एक शांत तालुका म्हणून आहे, अतिशय चांगली शेतीची अर्थव्यवस्था, यवत एक चांगली बाजारपेठ आहे, सामाजिक सलोखा कित्येक वर्ष आम्ही ठेवलेला आहे. असे काही प्रसंग घडत असतात. कधी कधी गावात राजकारणावरून सुद्धा असे प्रसंग घडल्याची अशी उदाहरणं आहेत. त्याला समाजाचाच अँगल द्यावा अशी स्थिती नाही. तर बाहेरच्या लोकांनी कुणीही आरोप करताना या भागातील जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे हे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. माझ्या दृष्टीनं कुणी आलं तरी आम्ही सगळेजण आमचा तालुका शांत करण्यासाठी सक्षम आहोत. अपघात झालाय त्याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे. तुमच्या आता मला जो प्रश्न विचारला त्यातच एक उत्तर आहे की कोणत्याही समाजाच्या कोणत्याही व्यक्तीने चुकीचं केलं तर त्याच्या स्वतःच्या समाजाच्या व्यक्तीने सुद्धा त्याच्या विरोधात पाऊल उचलायला मागं पुढं पाहिलं नाही. हा चुकीचा आहे. त्यामुळे सगळ्याच समाजाला त्रास होतो. म्हणून आरोपीच्या समाजाच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या विरोधात पावलं उचलताना मागं पुढं पाहिलं नाही. ही या भागातील संस्कृती आहे आणि ती पुढे जपण्याचा आणि नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आरोप झाले मी त्याला फार गंभीरपणे घेतो. आमदार जगताप आणि आमदार पडळकरांनी जी वक्तव्य दिली त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली का? माझ्यासारखी ते त्या रोलमध्ये मी नाही. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांना सगळी माहिती असते. त्यांचं त्या प्रक्रियेचं गृहमंत्री म्हणून त्यांचा भाग आहे. अगदी मिनिटाची राज्यातली प्रत्येक घटनेची अपडेट त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांना सगळे अपडेट असतील आणि काय घडले याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे मी काल त्यांना भेटल्यानंतर होती. तर सगळीच त्यांना माहिती असते. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. यवतमधील राड्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की सरकारकडून सुपाऱ्या घेऊन दंगली घालण्याचा प्रयत्न केला जातो. संजय राऊतांना माझ्या विरोधात पण त्यांनी आरोप केले. त्याचं मी दोनदाच उत्तर दिलं होतं. माझ्यावर तर वैयक्तिक आरोप होतो. तर संजय राऊतांना दौंड माहीत नाही, तिथली सामाजिक गणित माहीत नाही. मुंबईत बसून बोलणं सोपं आहे. त्यांना फारच दौंड तालुक्याविषयी प्रेम असेल. त्यांनी यावं, इथं लोकांच्या बैठका घ्याव्या, काय घडलंय ते समजून घ्यावं, त्याच्यामध्ये दौंड आणि यवत शांत ठेवण्यासाठी योगदान द्यावं आणि ते केलं तर निश्चित मी पण त्यांच्या त्या प्रयत्नाला सहाय्य करेन. परंतु मुंबईत बसून यवतमध्ये काय घडलंय याच्यावर वक्तव्य करणं योग्य नाही होत मी त्यांना सांगेन. याआधी किरकोळ सुरुवातीच्या अशा काही घटना घडत जाणून बुजून कुठेतरी एखाद्या समाजाला टार्गेट केलं जातं. असं मला काही तसं म्हणजे जाणीवपूर्वक काय घडते असं दिसलं नाही. आणि काही घटना घडत असतात त्याच्यातून समाजाची भावना व्यक्त होत असते. त्या पद्धतीने ही व्यक्त झाली, थोडी जास्त झाली. त्यामुळे असं काही कोण ठरवून करते असं मी म्हणणार नाही. मी एक राजकारणी आहे, मलाही राजकीय बरीचशी वक्तव्य करता येतात. परंतु आमची जबाबदारी या भागातील सामाजिक स्वास्थ्य चांगली ठेवणं आहे. ती जबाबदारी ती नक्की सांगतो. मी कुणावरही राजकीय आरोप करणार नाही, राजकीय मी बोलणार नाही. आज समाज संकटामध्ये आहे, गावावर संकट आहे, त्याच्यामध्ये त्या गावच्या हितासाठीच आम्ही योग्य ती पावलं उचलू. तर कुठलंही राजकारण या ठिकाणी नाही ते मान्य करायला मला कुठलीही अडचण वाटत नाही. मला कळलो या परिस्थिति क्या थी और आज की स्थिति क्या है, कितने लोगों को पुलिस ने हिरासत में लिया है, आपने आपकी पुलिस के साथ क्या बातचीत की? पिछले 26 तारीख से कुछ ना कुछ छोटी मोटी वारदातें इधर होती रही है. टेंशन बिल्कुल है, लेकिन फिर भी सब लोगों के साथ बात करके समाज के लोगों के साथ बात करके इधर कुछ गलत नहीं होना चाहिए, इस तरह से हम कोशिश करें. पुलिस पूरी तरीके से तैयारी के साथ इधर है. जिन्होंने 26 तारीख को गलत काम किया उनके अगेंस्ट FIR हुआ, उनको अरेस्ट किया और उसके अगेंस्ट जो भी एक्शन लेना था लिया है. उसके सपोर्ट में कोई उधर नहीं था, उसकी फैमिली भी उसके सपोर्ट में नहीं थी. गलत काम किया है, सबने उसके अगेंस्ट स्टैंड लिया था. कल एक फेसबुक की या सोशल मीडिया की पोस्ट की वजह से अनरेस्ट हुआ था, लेकिन 1 घंटे में कुछ पथराव हुआ. उसके बाद पुलिस और सब प्रशासन ने सिचुएशन कंट्रोल में ली है.
अभी उधर शांततापूर्वक स्थिति में सब गांव है। अभी कलेक्टर से लेके एसपी साहब से सीएम साहब तक सब स्थिति पे नजर रखे हुए हैं। हम इधर सबके साथ बात कर रहे हैं। अभी पूरी सिचुएशन कंट्रोल में है और कल ही सभी समाज के लोगों ने बैठ के ये तय किया कि अभी शांति से जो भी होगा वो शांति से करने के लिए सब कोशिश करेंगे और जो कल गलत हुआ वो ना हो इसलिए सब कोशिश करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।